नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळी जे आपण नागपूर महानगरपालिकेच्या सरळ सेवा भरती संदर्भात एक शॉर्ट नोटिफिकेशन्स महानगरपालिकेनं दिलं होतं, ते आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली होती। पण आता जे आहे त्याच जे काही शॉर्ट नोटिफिकेशनची सविस्तर आणि सर्व काही माहिती आता महानगरपालिकेनं दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण काही त्या सविस्तर जाहिरातीबाबत आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आपण तुमच्या मनातील सर्व डाउट्स या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर केलेले आहे। चला मित्रांनो, पाहू आपण जाहिरातीकडे वळू। तर जाहिरातीमध्ये या ठिकाणी पाहू शकता पदभरतीची सविस्तर जाहिरात। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नागपूर महानगरपालिका जे नागपूर आस्थापनेवरील खालील नमूद केलेले गट क संवर्गातील जे सर्व पदे भरली जाणारी आहेत ते गट क संवर्गातील आहेत आणि गट ड ची जाहिरात देखील लवकरच नागपूर महानगरपालिका जे की प्रसिद्ध करणार आहे। त्यामुळे त्या जाहिराती देखील तुम्ही तयारीत राहा। त्यामध्ये 10वी पासून 12वी पर्यंत सर्व पदे असणारी आहे। तर ही फक्त गट क ची जाहिरात आहे जी की भरली जाणारी आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज 26 डिसेंबर पासून सुरू होणारे आहेत। तर या ठिकाणी 15 जानेवारी 2025 पर्यंत याचे अर्ज राहणारे आहेत। हे तारखा महत्त्वाच्या आहेत, तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर वेतन श्रेणी, सकाळी आपण वेतन श्रेणी देखील पाहिलेली आहे। प्रत्येक पदाकरता खूप छान या ठिकाणी वेतन श्रेणी ठेवण्यात आलेली आहे। तर मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये जे आहे आता जे काही शैक्षणिक अर्हता, परीक्षा पद्धती आणि जो पेपर पॅटर्न वगैरे असणार आहे तो आपण अनालाइज करणार आहोत सर्व काही या जाहिराती मार्फत। तर आरक्षण निहाय जागा देखील या ठिकाणी नमूद आहे। तर ज्यांच्या काही कॅटेगरी करता जागा नसतील ते डायरेक्टली ओपन कॅटेगरी मधून अर्ज करू शकतात, नो डाऊट। तर या ठिकाणी पाहू आपण शैक्षणिक पात्रता, नेमकं एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणत्या पदाकरता काय ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरता पाहून घ्या। मान्यताप्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता म्हणजे की तुमचं ग्रॅज्युएशन होणं आवश्यक आहे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत मध्ये सेम त्या टाईपचं जे या ठिकाणी म्हटलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता धारक। या ठिकाणी अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी दोन्ही चालणारी आहे। त्यानंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। तर यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची AICTE द्वारे मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी धारण करलेले असावे लागणार आहे। आणि जे आपलं पद आहे नर्स परिचारिका म्हणजेच की GNM बेसिक, तर GNM मध्ये काय म्हटलेलं आहे पाहून घ्या। HSC नंतर म्हणजे की 12वी नंतर GNM अभ्यासक्रम ट्रेड पूर्ण व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट्स आहे ते या ठिकाणी लागणार आहे। म्हणजे की तुमचं नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं आवश्यक आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर 12वी नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड कोर्स आहे, तर ते झाल्यानंतर तुमच्याकडे जो नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे। त्यानंतर आहे वृक्ष अधिकारी। तर वृक्ष अधिकारी यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र जे काही मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर किंवा बॉटनी किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावे लागते। त्यासोबतच त्यांनी अनुभव म्हणून उद्यान विकास, देखभाल, वृक्ष संरक्षण व संवर्धन, रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील किमान 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य। म्हणजेच की काय, तर या ठिकाणी हे सर्व हे पदवी असणारे सर्व उमेदवार पात्र असतील, परंतु परीक्षेच्या वेळेस जेव्हा तुम्ही पास व्हाल, जेव्हा तुमचं मेरिट वगैरे लागेल आणि जेव्हा तुमचं टफ कॉम्पिटिशन मध्ये 2 किंवा 3 किंवा 4 विद्यार्थी समान रँकवर असतील, तर त्यावेळी जे आहे समजा ज्याच्याकडे अनुभव असेल यापैकी 5 वर्षाचा जो अनुभव वगैरे असणार असेल, ज्यांच्याकडे अनुभव असेल त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार असेल। समजा कोणाकडेच प्राधान्य किंवा कोणाकडेच अनुभव नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकता, असं थोडक्यात त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। तर पाहून घ्या सर्व पदांची पात्रता वगैरे काय आहे। तर सर्व विद्यार्थी या पात्रतेमधील त्या ठिकाणी क्वालिफाय असणारे आहेत, म्हणजेच की पात्र असणारे आहे। तर ही सर्व काही पात्रता अतिशय महत्त्वाची आहे, तुमच्याकडे हे सर्व काही असणं आवश्यक आहे। तर ही झाली शैक्षणिक अर्हताबाबतची माहिती। आता आपण पुढे पाहू नेमकं परीक्षा पद्धती वगैरे काय असेल आणि जे इतर काही आरक्षण आहेत, खेळाडू वगैरे जे सर्व काही जसं तसं असणारे आहेत। आणि वयोमर्यादामध्ये किमान 18 वर्ष, जास्तीत जास्त 38 वर्ष आणि इतर जे पद्धती आहेत नियमाच्या इलेक्शनच्या ते या ठिकाणी लागू असणाऱ्या आहेत। निवड पद्धतीमध्ये तुमची CBT होणारी असेल म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, आणि यासाठी आपला क्रॅश कोर्स आवश्यक उपलब्ध आहे। तुम्ही नक्की आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांचा नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 8956434511 हा जो त्यांचा नंबर आहे, याला मेसेज करून तुम्ही लगेचच्या लगेच सर्व स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता आणि चांगल्या
चांगल्या उत्तम तयारीला लावू शकता. नो डाऊट्स की त्यामधला प्रश्न तुम्हाला परीक्षेत 100% येणारे आहेत, कारण का आपण ते परिपूर्ण हा अभ्यासक्रम अनालिसिस करून तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहू नेमकं परीक्षा पद्धतीमध्ये कोण प्रकारचे जे परीक्षा पॅटर्न आहे तो असणार असेल. यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्याचा जो आहे पदासाठी मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान हे विषय असतील. त्यामध्ये तांत्रिक देखील असणार आहे. तर तांत्रिकीमध्ये पाहून घ्या कोणती भाषा असेल तांत्रिकीची, तर मराठी आणि इंग्रजी दोन्ही स्वरूपातील असेल, परंतु सिव्हिल बॅकग्राऊंड असल्यामुळे इंग्लिश हेच आपल्याला जास्त जे की प्रॉफिटेबल असणार असेल. तर या ठिकाणी या विषयासाठी 40 प्रश्न आहेत. 40 प्रश्न जे की 80 गुणासाठी असणारे आहेत. तर 120 जे गुण आहेत ते 60 प्रश्नासाठी असणारे आहेत, ज्यामध्ये 15-15-15चा हा पेपर पॅटर्न या ठिकाणी फॉलो केलेला आहे. तर एकूण पाहता 200 गुणाची ही परीक्षा होणारी असेल. त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी देखील सेमच आहे. त्यामध्ये त्यांनी 40 प्रश्न टेक्निकल आणि 60 प्रश्न नॉन टेक्निकलचे ठेवलेले आहेत, ज्यासाठी 200 गुण असणारे आहेत. आणि नर्स परिचारिकासाठी GNM साठी देखील सेम आहे पेपर पॅटर्न 15-15-15 जे की 60 नॉन टेक्निकल आणि 40 टेक्निकल असणार आहे. तर हा सेम पेपर पॅटर्न आपल्याकडे उपलब्ध आहे, आपल्या सेलरकडे उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही एक मेसेज करून आपल्या सेलरकडून सर्व काही हा क्रॅश कोर्स मागवून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. व कोण्या ठिकाणी तुम्हाला 5,000, 6,000, 4,000 किंवा असे वगैरे वगैरे पैसे देऊन तुम्हाला महागडे कोर्सेस खरेदी करून ज्या ठिकाणी तुम्हाला यशाची देखील हमी नसते, फक्त कोर्स जॉईन करायचा असतो, परंतु तुम्हाला आपल्या ठिकाणी 100% गॅरंटी आहे. तुम्ही जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर 100% तुमचा निकाल येऊ शकतो आणि चांगलं तुम्हाला गुण त्या परीक्षेत मिळवू शकता तुम्ही. त्यामुळे जर ते घ्यायचं असेल तर नक्की सेलरला एक मेसेज करून घ्या आणि त्या ठिकाणी सर्व काय मिळवून घ्या. तर या ठिकाणी पाहून घ्या 60-40चा पेपर पॅटर्न फॉलो आहे. या ठिकाणी 60 नॉन टेक्निकल, 40 टेक्निकल असणार आहे. तर वृक्ष अधिकारीसाठी देखील मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी, सामान्य आणि तांत्रिकी प्रश्न असणारे आहेत. तर तांत्रिकी संबंधीचे प्रश्न इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत आणि सेम पेपर पॅटर्न 60+40 या ठिकाणी फॉलो करण्यात आलेला आहे. तर वृक्ष अधिकारीसाठी देखील आपल्याकडे टेक्निकल उपलब्ध आहे. त्यामुळे टेक्निकलसाठी आपल्या सेलरला मेसेज करून तुम्ही घेऊ शकता. तर अर्जासाठी जे काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स वगैरे आहेत याची यादी तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता. आणि यासाठी ऑनलाईन अर्जसाठी जी SC/ST कॅन्डिडेटसाठी 900 रुपये फी आहे आणि जे ओपन कॅटेगरीचे असतील त्यांच्यासाठी 1000 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे, जसं की इतर परीक्षांना चालत असते. आणि परीक्षा कोण घेणार आहे तर ते TCS ही जी कंपनी आहे ती घेतली जाणारी आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ही संपूर्ण काही परीक्षा पद्धती परिपूर्ण केली जाणारी आहे. आणि ही एकमेव परीक्षा पद्धती आहे. आणि यानंतर देखील अनेक जे आहे सरळ सेवेच्या जाहिराती येणाऱ्या असतील, त्यामुळे त्या सर्व अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ लेक्चरची सिरीज देखील आपली ऑलरेडी चालू झालेली आहे, ते देखील तुम्ही पाहत चला. तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन सोबत नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.